देशी गाय आता राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। राज्य सरकारने निवडणुकीआधी हा मास्टर स्ट्रोक मारलाय। मात्र यावरून विरोधकांनीही सरकारला घेरलंय। पाहूयात यावरचा एक खास रिपोर्ट। आता गाय राज्यमाता गोमाता। महायुती सरकारचा मोठा निर्णय। निवडणुकीआधी सरकारची गोमाता रणनीती। महायुती सरकारने देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे। हिंदू धर्मात गायीचं शेण, गोमूत्र याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। त्यामुळे गोमाता संरक्षणासाठी हा सरकारचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। गायीला कामधेनूही म्हटलं जातं। राज्यात गायीच्या विविध प्रजाती आढळतात। मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी, विदर्भात गवलाऊ अशा जातींच्या गायी आढळतात। राज्यात दिवसेंदिवस गायींची संख्या कमी होताना दिसत असल्याचं GR मध्ये म्हटलंय। मानवी आहारातील गायीच्या दुधाचं महत्त्व मोठं आहे। गायीचं शेण आणि गोमूत्राचं महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निर्णय जाहीर होताच शिंदे फडणवीसांनी गायींची पूजा केली आहे। तो राज्य की माता के रूप में गौ माता को विशेष दर्जा देने की आवश्यकता है और मैं इतना ही कहता हूं, मुझे खुशी है कि राज्य माता गौ माता को दर्जा देने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है। हमारी जो देशी गाय है, देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। तर सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र टीका केली आहे। गायीला पाणी आणि चारा देण्यासाठी तुमच्या हाताला लकवा मारला सही करताना, आणि आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर गायीला राज्यमाता म्हणून मा जिजाऊचा अपमान करण्याचं पाप करताय। गायीला राज्यमाता गोमाता घोषित केल्यानं गायींचं संरक्षण केलं जाणार आहे। मात्र यामुळे शेतकऱ्यांची अडचण होणार की त्यांना फायदा होणार हा प्रश्न कायम आहे। हे जरी असलं तरी महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेऊन हिंदुत्ववादाचं कार्ड खेळलंय। मात्र याचा किती फायदा होणार ते निकालानंतरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।